महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात आषाढी वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात। यात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आळंदीहून होणारे प्रस्थान हे अत्यंत महत्त्वाचे आणि भावुक क्षण असतात। अलीकडेच आळंदीमध्ये वारीच्या प्रस्थानापूर्वी घडलेली एक घटना सोशल मीडियावर आणि भाविकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे, जिला अनेक वारकरी एक अद्भुत चमत्कार मानतात। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापूर्वी दरवर्षी एक आगळीवेगळी परंपरा पाळली जाते। जेव्हा पालखी सोहळा सुरू होण्यास काही मिनिटं उरतात तेव्हा आळंदी येथील मंदिराचा कळस डुलवण्याची क्रिया घडते। ही घटना केवळ योगायोग नसून त्यामागे वारकऱ्यांची अढळ श्रद्धा आहे। या प्रसंगाचं वर्णन करताना अनेक भाविक सांगतात की त्यावेळी तिथं कोणताही वारा नसतो, कसलीही हालचाल नसते, तरी मंदिराचा कळस विशिष्ट पद्धतीने हलतो। ही हालचाल म्हणजे जणू साक्षात माऊलींनी आपल्या भक्तांना वारीसाठी परवानगी दिली आहे असा संकेत मानला जातो। ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू असल्याचं वारकरी सांगतात। माऊलींनी घेतलेली संजीवन समाधी ही आजही चैतन्यमय आहे असं मानलं जातं। त्यामुळे प्रस्थान होण्यापूर्वी कळस डुलणे हे माऊलींच्या अस्तित्वाचा आणि आशीर्वादाचा पुरावा मानले जाते। ज्या भाविकांनी ही घटना साक्षात डोळ्यांनी पाहिली आहे त्यांच्यासाठी हा अनुभव अंगावर शहारे आणणारा असतो। अनेक वर्षापासून वारी करणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्यांच्या मते ही घटना वारीच्या पवित्र प्रवासाची अधिकृत सुरुवात असते। या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये लाखोंच्या संख्येने जमलेले वारकरी माऊलींच्या जयघोषात तल्लीन झालेले दिसतात। जेव्हा कळस डुलण्याची क्रिया घडते तेव्हा भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात। ही घटना केवळ स्थानिक राहिलेली नसून ही संपूर्ण राज्यासाठी भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक बनली आहे। मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनीही या परंपरेबद्दल आणि भाविकांच्या श्रद्धेबद्दल आश्चर्य व आदर व्यक्त केलाय। थोडक्यात सांगायचं तर आळंदीच्या या पवित्र भूमीत घडणारी ही घटना विठ्ठल भक्तीचा सर्वोच्च बिंदू आहे। विज्ञानाच्या पलीकडे जाऊन जेव्हा लाखो लोकांची श्रद्धा एकाच वेळी एकवटते तेव्हा असे अद्भुत क्षण निर्माण होतात। आषाढी वारीच्या निमित्तानं वारकरी आपल्या संसाराची कष्टाची पर्वा न करता केवळ माऊलींच्या आणि विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं धाव घेतात। हा कळस डुलण्याचा सोहळा त्यांना या प्रवासात सुरक्षित राहण्याचा आणि माऊलींच्या आशीर्वादाचा आभास करून देतो, ज्यामुळे त्यांची वारी अधिकच उमेदीनं पार पडते।